हे मोठं मला आश्चर्य वाटलं की पांढरी कपडे घातलेला माणूस दिसला की तुम्ही लपायचं काय? लपायचं म्हणजे काय, त्याला दिसायचंच नाही. तर मरून पडले. अरे घंटी म्हणजे घंटी कुठे? पोर म्हटलं मी सोडली. बापाला म्हणला मी सोडली घंटी. म्हणलं तू म्हातारीची घंटी म्हणला का सोडलीस? आणि म्हणजे म्हणलं तुमचं असं झालं म्हणजे तुम्हाला घंटी कुठून निघायचा? पोलीस हवालदार जर म्हणलं ना मग गेली आमची मुताचीच पण जायला. आता लोक आता आम्ही पोलिसाला दूध ठोकायचे. आम्ही घरगुती घेतली होती. 55,000 रुपये खर्च झाला आहे. पण पाण्याचा थेंब नाही आता. पत्त्यात पाणी आहे की बघ वाच घे पाण्याचा. राठोड्यापासून लोक वाटेने जाईल कशाला? इरणी आणायला. हिरणी म्हणजे हिरणी म्हणजे ते आपलं डोक्यावर गेला डोक्यावर गेला पावसाळ्यात लावणी मारीन बिरीन. नको 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 आले. अयो दर खवायला माहिती केवढ्याला पडायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. मंडळी नमस्कार. झाडांच्या अंगाखांद्यावर वाढणाऱ्या या वेली, जोपर्यंत झाड हिरवंगार असतं तोपर्यंत वेलींचं सौंदर्य खुलून जातं. पण जेव्हा झाड सुकतं आणि पानगळ सुरू होते तेव्हा मात्र ह्या वेली झाडांची साथ सोडून जातात. आईवडिलांच्या कुशीतून जेव्हा पिल्लं भूरकन उडून जातात तेव्हा माणसं सुद्धा अशी झाडासारखी एकटी पडतात. गेली 30-40 वर्ष असं एकाकी आयुष्य जगत आहेत हे 78 वर्षांचे बाबा. आजही समाजात माणुसकी शिल्लक आहे. मदतीचे हात पुढे करणारे देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत असं मला वाटतं. व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोचलेल्या या बाबांना भरपूर लोकांनी मदत केली. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी या गाण्याच्या ओळी आठवल्या. यापूर्वी 2 वेळा आपण बाबांना भेटलो. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. काही दिवसापूर्वी आपण इकडे आलो होतो आणि ह्या विहिरीत थोडंफार पाणी शिल्लक होतं. आता मार्च महिना चालू आहे आणि उन्हाळ्याचे पण झळा लागलेले आहेत. आता विहिरीत पाणी आहे का नाही जरा शंका वाटते. अरे बाप रे, अगदी कोरडी ठणठणीत पडली विहीर. 15 दिवस झाले आपण आलो होतो आणि बाबांनी इथून पाणी काढलं होतं. दिवसेंदिवस उन्हाळा वाढत चालला आहे त्यामुळे ही अशी विहिरींची अवस्था झाली. आज तरी पाणी पाहायला मिळणार का अशी मला शंका होती, पण पाणी काय पाहायला मिळालं नाही. म्हणजे झाले कसं, आता बाबांची पायपीट आणखी वाढली. कमीत कमी इथं धुण्या पाण्यासाठी तरी पाणी मिळत होतं, पण आता अजून 1 किलोमीटर त्यांची पायपीट वाढली. म्हणजे अजून डोक्याला ताप. आपल्या एका सबस्क्रायबरने बाबांसाठी काही वस्तू दिलेल्या आहेत. त्या वस्तू द्यायला आपण आज चाललेलो आहोत. आणि बरेच दिवस झाले बाबांची पण गाठ भेट झालेली नाही, त्यामुळे जरा बाबांची गप्पाही मारता येतील आणि त्या वस्तू पण त्यांना देता येतील. बाबांचं काय चाललंय खुशाली पण कळेल आपल्याला. खेमादा खेमादा हो खेमादा, घरात आहे का नाही खेमादा? किती आवाज दिलं? आवाज दिला 2-3 वेळा, ऐकू नाही आलोय. आता या कानानं वायरा म्हणजे काय काय नाही येणार. ह्या कानानं ऐकलं नाही अजिबात. 4 हाका मारले नाही, ह्या कानानं नाही ऐकल्या. हा का? मला हाय का नाही घरी काय माहिती. किती वाजला आंघोळी आता? यो काही टाइम आहे आंघोळीचा. आपला एकटा जीव साधा जीव. मनाला
मी तुला परवा सांगितलेला हा मी सकाळी कधी आंघोळ करीत नाही या टायमाला आंघोळ करतो. हा वेळ नाही टाइम टेबल नाही. वाटलं की केली आंघोळ, वाटलं की स्वयंपाक, वाटलं की जेवण. आज स्वयंपाक नाही केला. का स्वयंपाकच करताना जेवलोय आता जेवायचंच नाही. कुठं जेवले? त्या ह्याच्यात त्या साखरपुड्यात इथं खाली. हो हा साखरपुडा होता आज. बरोबर बरोबर. आता आपण चहा करून पिऊ. बस. चहाची पार्टी. चहाची वाट. खेकडे तिथे एका अंडी गावच्याला हा पण ती यायला भांडवळले माग अंडी विकतात 10 रुपयाला एक. 10 रुपयाला विकतात. हा आता काय करणार मग? हो तर काय करणार. हाडला हरी पहिली होती ना आपल्याकडे अंडी. हो मग? नाही ना काय अंडी नाही फिटी नाही. आणि अंडा असलं कोणी 4 अंड्याला 10 पैशाला अंडे घ्यायची. पण ती काय आठवड्याला रोज गावात फिरायची अंड्याला. 10 पैशाला अंड. 10 पैशाला अंड माझ्या घरी कारदुरी. आता 20 रुपयाला एक. त्याच पुण्यात 20 रुपयाला. आता नाही इथं 10 रुपयाला. त्या दुकानात मिळतात कपडाची हा ती 7 रुपयाला एक. गावरान नाही मिळत पण. दुकानात नाही गावरान. आणि ती पुण्यात मिळतात ना ती पण गावरान नाही वाटत. अशी पिवळी पिवळी असतात. मग नाही गावरान. आजही समाजातील हजारो हात मदतीसाठी पुढे येत आहेत. खरंच खूप चांगली गोष्ट आहे. बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून गेला. हा 2 गोडे तेलाच्या पिशव्या, हा 2 किलो साखर, हे आणलं असं 2 बिस्किटचं पुढं, पावशेर मुगाची डाळ, पावशेर तुरीची डाळ, अर्धा किलो मसाला, हा एवढं आणलं ते. बरंच आणलं होतं की मग. हा बरंच आणलं होतं. तुम्हाला मग काय 4 महिने काळजी ना आता. 2 महिने तरी पण काळजी नाही तर. तेवढं का आहे लोकांना आहे ना अजूनही आपुलकी वाटती की बाबा मदत करावी, सहकार्य करावं, काय लागन त्या वस्तू द्याव्या. म्हणजे अजून आहे ना माणूस की जिवंत आहे. तो कोण कुठला आपली ओळख ना पाळक. हो आणि त्यांनी फोन त्यांनी 2 बाऱ्या फोन बी केला. बघा हा म्हणलं बाबा किरायला आहे का संपला मला उभाराकडे. एवढं सकाळी करीत नाहीत. हो आता म्हणलो त्याची ओळख ना पाळक. त्याने फक्त व्हिडिओ बघितला आपला. त्याला जरा माया वाटली की म्हणला बाबांना 4 वस्तू काय घेऊन जाऊ का. म्हणलं जा बाबा. म्हणून तितक्या लांब आलेला. काय हरकत आहे. 4 पैसे आपल्याला मिळालं, 4 वस्तू मिळालं, आपलं दिवस निघून गेलं. आपल्या मागं कोण आहे का पुढं मागं? नाही 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 नाही. बघा आपण मागतोय का बरं का. हा काय केलंय ते बघ. ती एक केवढी मोठी चटई, हा 2 रग, हा 1 चादर, ते बघ ती ही बादली, हा ती बघ एक ती पाण्याची बाटली. आपण कुणा पुढे हात पसरलाय का? नाही लोकांनी खुशीने दिलंय. आणि ते 2 ड्रेस शिवायला दिल्यात. माझं काय म्हणणं आहे की आपण कुणा पुढे हात पसरलाय का? तर मी माणसाने सोयीने दिलंय ना, मग काय लाजायचं दावा. मंडळी, आयुष्यात बरं चाललंय हे आपण कुणालाही सांगू शकतो, पण खरं काय चाललंय हे सांगायला जवळचाच माणूस लागतो. माणसाने मला पैसे दिले. हा मग मी गेलेला गेलो, डिझेल आणलं 5 लिटर. ते बघ तो टोप आणला 300 रुपयाचा आंघोळीला. बरं झालं ना. हो मग जो गरजेला पडतो तो देव माणूस. उतार वयातील हक्काचा सोबती म्हणजे गुडघेदुखीचा त्रास. कितीही उपचार केले तरी बाबांना काही फरक पडत नाही. गुडघा थांबला तो कायचा. नाही गुडघं नाही थांब. गुडघं गुडघं दुखलं. मग त्याला काय उपचार केला का काही गुडघ्यांना? त्याला उपचार काही केला नाही. मग दुखल्या मग ते गुडघं दुखल्यावर काय करतो? काय नाही असं काढायचं उठून. हा आणि ते दुखत जास्त का माहितीये का. हा संध्याकाळी झोपलं ना हा की कवा जर रात्र झोपत दुखायला लागतं. आणि एक असं माघारी फिरून बसता येत नाही. आता मग अशी जेवायला बसलो. हा तुला काय सांगू, जेवायला बसलो पण आता माणसात कसा बसणार. मांडीतच मोडून बसलं पाहिजे ना. हा बरोबर आहे. हो ना. कशी तरी जेवलो थोडासाच आणि वेगवेगळे पाय असा पुढे गेला. पण मनात 5-10 मिनिट वर उठूनच उभं राहिलं. माझ्या माझ्याकडनं उठून गेली तरी मी उठतोय. मग त्याला काय उपाय नाही होय?
आता उपाय काय करायचा त्याला? त्याला पट्टा बिट्टा लावायला लागेल. हो ना, काय त्याला उपाय करायचा? त्याला उपाय व्हायना माझे ना. आता काय ते लावायला ते पट्टा मिळतो ना, हा. तो कुठे मिळतो? आणलाय ना मी. आणलं? हा, हे काय घालून बघा बरं, येतोय का? ते माप बरोबर आहे का बघा, ना तर मग बदलून ना गावन. ते घातलं ना फरक पडून चालाय जरा. हां, वडावरती अजून हे चालताना घातलं ना फरक पडेल ना. हा गुडघा तुझा. हां, हा थोडा दुखतो, पण हा लई दुखतो. हे घातलं ना फरक पडेल. हे बसते का बरोबर? हा, हे बसले खाली, हां, बरोबर बसला अगदी. सारखं नाही घालायचं, तेव्हा चालायचे ना तेव्हा घालायचं. चालायचं तोच घालायचा. हां, खाली जात नव्हतो. त्या 2 वर वापांचा सारखाच फोन. तू एकेच्या खाली एका खाली आहे ना, काय करतोय इथे बसून? खाली ये लवकर. तो काही खरं नाही. यांनी सारखा फोन करता, आपण ऐकायचा. घेतली काढी, आता अजून गेलो. बाबांच्या कष्टाला काही पर्याय नाही. 15 दिवसांपूर्वी ज्या ठिकाणी भरपूर पाणी होतं ती विहीर आता कोरडी पडली आहे. त्यामुळं झालंय काय, बाबांची पायपीट अजून वाढली. त्यात गुडघ्यांमुळे नीट चालताही येत नाही. त्या विहिरीचं पाणी पार आटलंय. झालं पाणी. मग आता कुठून आणता पाणी? खालीच्या पावडीवरून मागवायच्या ओढ्यात ना. अरे बापरे, बरंच पायपीट वाढली आता. बरं, हां, मग आता ह्या टाइममध्ये नाही पाणी होतात. सकाळीच काय ऊन व्हायच्यात होईल तर 9 वाजल्यावर ते 3 हंडं पाणी आणतो. म्हणजे आंघोळीचं कुठं असं एखादं कापड धुवायचं म्हणलं आपलं इथं, तर ते भागतं. पण हे जवळ बरं होतं. हे जवळ बरं होतं ना, लय चांगलं होतं. म्हणजे बरं आटून गेलं तर काय. आता पाऊस पडल्यावर पाणी इथं नाही. जेव्हा पाऊस पडेल तेव्हा पाणी. मग तोपर्यंत आंघोळीचं हाल आहेत. मग आंघोळ केल्याशिवाय नाही राहणार. आंघोळीत नाही केली तर मग मला करमणार नाही. पण ती पायपीट वाढली ना आता खाली. हे आता पाहिजे तर काय त्याला इलाज नाही. हे इथं जवळ होतं ना कोपऱ्यावर खाली. हा, लय जवळ होतं. हा, आता काय त्याला इलाज नाही आणायचं काय नाही, पण त्या गुडघ्यांमुळे पायपीट वाढली त्याचा त्रास वाटतोय. होणार. लय त्रास होतो, लय त्रास बळवतो. आणि मी इथे दांडा उचलला ना, हा, तर मग एका दंबा तिथे येत नाही. मग इथं मागे दांडा येऊन जरा थोडा खाली उभं ठेवायचं, जरा थांबायचं हा, आणि परत उचलायचा. मग ते उचला काय कोण असतं? कोण नाही, एकटाच उचला. आणि तिथे तरी कोण उचला गेला? एकटाच. एकटं उचलता होय? हा, एकटाच उचलतो. उचल्या वेळ उचलतो, पण ते चालायचं मोठं लफडं झालं माझं. हा ना. आई वडील किती कष्ट घेऊन मुलांना लहानाचं मोठं करतात याची जराही कल्पना या लेकरांना नसते. जोपर्यंत ते आई बाबा होत नाही तोपर्यंत त्यांना आई बापाचं मन कधी कळतच नाही. आपलं कर्म कधीच चुकत नाही, चांगलं असो वा वाईट, त्याची परतफेड ही करावीच लागते. बाबांनी अगदी मार्मिक शब्दात जीवनाचं वास्तव सांगितलं. गॅरंटी नाही कोणाची कोणाला. मग आजकाल काय माणसाला माणूस ओळखते का दावा? नाही नाही ओळखत. मग नाही ओळखत. आपल्या जोपर्यंत हातापायात जीव आहे तोपर्यंत म्हणायचं आपलं. हो, तोपर्यंत आपण नाही. नंतर काय दावा? कोण कोणाचा? नाही नाही, कोण नाही कोणाचा. जरी बाप असला, लेक असला, सुना असल्या तरी कोण कोण खाल घातलं दावा? नाही नाही नाही. जोपर्यंत तुमचा हातपाय चालतात तोपर्यंत तुम्ही सुखी. हो, हातपाय नाही थकलं की मग नाही. त्याची बरोबर आहे. तुम्हाला आई बापाने जन्माला आणले, काय त्यांनी जीवाचं हलके असेल तुमची वेळी, आणि तुम्ही असं करायचं म्हणजे चांगलं. तुम्हाला पण त्याची परत फेड करायला लागते कावा ना कावा तर. ते कोण होता एक म्हणलं, तो सगळं बायकोच ऐकायचा. हं, आता म्हातारा झाला आपला माझ्यासारखा. हं, म्हणजे इथं जरा टी व्ही बघायचं म्हणजे मला त्रास होतो. म्हातारा म्हणजे वरच्या माडीवर नेऊन ठेवा. त्याने म्हाताऱ्याला उचललं, माडीवर नेऊन ठेवलं. म्हाताऱ्याला हं. माडीवर ठेवल्यावर आता म्हाताऱ्याला भूक लागली, ताण लागली, कशी करणार? बरोबर आहे.
मग म्हातारीला एक घंटी बांधून दिली की तुम्हाला ताण लागली ना ती दुरी हलवा घंटी वाजली की आम्ही समजा म्हातारा ताण्याला का बकरा तुला आम्ही आणून देणार पण खाली उतरायचं नाही. आता कसलं आले ते पोर गेलं त्याचं आणि ती घंटी सोडून घेऊन आलं. आज म्हटलं म्हातारीने घंटी वाजवली नाही अनकडे काय आहे. म्हातारी घंटी वाजवली नाही बघितलं तर म्हातारा मरून पडले. अरे घंटी म्हणजे घंटी कुठे. पोर म्हटलं मी सोडली. बापाला म्हणला मी सोडली घंटी. म्हटलं तू म्हातारीची घंटी म्हटलं का सोडलीस. आणि म्हणजे म्हटलं तुमचं असं झालं म्हणजे तुम्हाला घंटी कुठून निघायचं. म्हणजे काय आहे, तुम्हाला ती परत फेड करावी लागणार. फेड करावं लागेल. म्हणजे तुम्ही जरी खड्डा खाणला दुसऱ्यासाठी हो त्यात तुम्ही शेवटी आपोआपच पडणार आहे. त्याला काय दुसऱ्याला खड्डा खाण्याचा म्हणलं आपला आपोआप खड्डा निघतोय हे ध्यानात ठेवा. जरी तुम्हाला चांगलं मंगळ बोलली तरी तुमच्या भल्यासाठीच बोलणार. तुमचं वाईट होऊन बोलणार नाही. थोडंफार राग येईन आपल्याला. हो माणसाने आहे ना कशाला घाबरायचं नाही, फक्त आपल्या कर्माला घाबरायचं. हा बस बस. तुमचं कर्म तुम्हाला कवा ना कवा तरी फेड देतच, चांगली किंवा वाईट देतच. जगात तुम्ही कुणाला घाबरू नका, कर्माला घाबरा. हा कर्माला घाबरा पण नाही राहिले. आज माणसाने भरपूर पैसा कमवला, प्रत्येक सुख विकत घेतलं, परंतु स्वतःचं आरोग्य मात्र कधीच विकत घेऊ शकत नाही. हे वास्तव आहे. मागं वाढलं तुम्हाला मागं वाढली ना. कमाई वाढली. हो तुम्हाला पैसा मिळतोय आता बरोबर. मग तुम्हाला स्वस्त कसं मिळेल. नाही मिळणार. देत पैसा नव्हता मिळत, पैसा कमी होता म्हणून स्वस्ताई होती. आता पैसा भरपूर झाला महागाई वाढली. हां पण जे पहिलं जे खरं खरं मिळत होतं ना, ओरिजिनल पौष्टिक, ते आता नाही मिळत. ते नाही मिळू शकणार. ते काय मिळते आता. आता तुमचं आयुष्य कमीत कमी 80 वर्ष आहे. हो त्यावेळेस 100 100 एवढे वर्ष लोक जगत होती. हो आता हाय कोण 100 वाला. नाही 100 वाला कोणी नाही. म्हणजे त्यावेळेस 60-70 गाठीतच नाही. हा मग त्यावेळेस पैसा होता पण माणसाला आरोग्य पण होतं. पैसा कमी होता, आरोग्य होतं. आता पैसा मोकार झाला पण कुठे आरोग्य. नाही आरोग्य नाही. 50-60 गाठलं की माणसाला आजार चालू होतात. हो मग पैसा कमवून तुम्ही काय केलं. काहीच नाही. काय फायदा पैसा कमवून. काय फायदा आहे. खिशातून 50ची नोट जरी पडली ना तरी कावरा बावरा आणि बेचैन होणारा माणूस आयुष्याची 50 वर्ष जरी उलटली तरी परिवर्तन येत नाही. तो बिनधास्त जगत राहतो, वागत राहतो. या पोत्यामध्ये काय खांडे आहेत. खांडगावरीची बघ. ही खांडा आपली गोळा करायला चुलीत घालायला बघ. चूल पेटवायला वय. चूल पेटवायला. ती बघ. मला वाटलं आधी दुसरं काय गोळा करून ठेवलं, म्हणलं मग कशी बघावं. म्हणलं काय नक्की. चूल पेटवायला. वनवा इथपर्यंत आलता वाटतं. वनवा म्हणलं हे काय हे बघ. पूर्वी लोक स्वावलंबी आयुष्य जगत होतीत, काटकसर करून दिवस काढत होतीत. उपवासासाठी लागणारी रताळी शेतामध्ये लावून उत्पादन घेतलं जायचं. तो खरा उपवास म्हटला पाहिजे. रताळी होती ज्या वेळेला खेळा बाप होता ना हा तेव्हा उशीवरली रताळी गावच्या असलं रताळ होईल इथंच ना. इथेच. पण ते लावायचं कोण रताळी पण. रताळी लावायची तुम्हाला साठी हा पाऊस कमी झाला ना हा आपलं गणपती बसतात ना हा तेच लावायची. हा आणि माहेर शिवरात्रीची आधी माहेर शिवरात्री हा काढायची. कुठे इथं काढायची ना.
तर ही काय इथं करायचं इथंच ना. आता कोण करतं राहतो तिथे तेव्हा? कोण करायचं? हे बघ, ती पंचायतीची बोर. ही ना, हां, तिला पाणी आहे का पण? तिला आहे पाणी जोड. आणि बघ ही आम्ही घरगुती घेतली होती. मग ही बंद पडली. त्या बोरला ह्या सगळ्या नाटक 55,000 रुपये खर्च झाला आहे. पण पाण्याचा थेंब नाही आता. त्या त्यात पाणी आहे, खाली असेल पाणी. पाणी आहे. पण इकडे ही चालू आहे वाटतं ना. ही चालू आहे, पण ते आता पाणी त्यात नाही येतं का बघू आपण. हां, येतं पाणी असं मला वाटले, पण पाणी पिण्यासारखं नाही, बेकार खराब पाणी आहे. नाही पण तुम्हाला घरी वापरा होईल की मग झालं तर नाही, आहे की घरी वापरा होईल की मग खाल्ल्यापेक्षा. हां, मग तिकडे इरी जाण्यापेक्षा बरं आहे ना हे इथं प्यायचं नाही. आणि बघ वाज घे पाण्याचा. ते ऊप असलं ना तू वाज जाईन त्याचं. आपल्याला धुणं धुवायला कपडे धुवायला काय कपडे धुवायला दुसऱ्यात नाही माणसाची. आणि जास्त नाही पाणी आता तिथे, एक हांडाभर गावर ना गावर. हा का. हां, जास्त नाही. इथं पहिलं कोणाचं वाडही होतं नाही होत कुठंतरी. तिथे वाडा आहे, तू काय वाडा आहे नाही इथे एक होतं कोणाचं तरी खाली बाजूला इथं. पहिली लोक लय होती रानात राहायला. लय लोक राहणार. आता राहणार राहिला वाघ. वाघ आणि एक खेमाता. तो मोगरवाडीवरून एक माणूस आला होता. कुठून? मोगरवाडीवरनं. हां आता इथे या साखरपुड्याला. हां म्हणलं काय नाही, वरून म्हणलं मी आलो ना. हां पण म्हणलं परिस्थिती लई बेकार आहे येण्याची. कायची? एक वाट नाही, आणि म्हणलं भीतीच वाटची. पण म्हणलं पुन्हा खेळून इकडं आलो. हां मला वाघाचे पाय माग गावलं दिसलं नाही, पण म्हणलं वाघ आहे. ब्या वाटणार नाही एकट्या माणसाला. हां, तर म्हणला जरा येणं जाणं जरा खतरनाक बेकार आहे. पहिले सगळे लोक इकडनं यायचे ना हो, पुणे खिंडीनीच. पुन्हा घडण्याची ही वाट कायम चालायची. कल्याणी झर दापुड्या पायापासून मग हे वाटेवर जायची कल्याण. इकडून कल्याणला इकडून कल्याणला पहिल्यांदा लय लोक. आता माणूस गाडीशिवाय फिरायला. अवघड दिवस आला ना, अवघड दिवस आला आता. हम्म, आता पाऊस लागणार आहे, लावण्या सुरू होणार आहे. हम्म, की सासऱ्याला आणि नेल्याला हम्म. राठोड्यापासून लोक या वाटेने जाईल. कशाला? इरणी आणायला. इरणी म्हणजे त्याला विचार की इरणी म्हणजे ते आपलं डोक्यावर घ्यायला डोक्यावर गेला पावसाळ्यात लावणीत. कुठं आणायची ती? येल्यात मिळायची आणि साखरेत मिळायची. म्हणजे तिकडून पार राजण्यावरून खामगावरून लोक यायची. तिकडे मोगरवाडी राजनाला खामगावला. म्हणजे खामगावचे राजने लोक इकडून नाही यायची, हं. ते तिकडून खाली दापुडी उतरणार. आणि एवढ्या लांब चालवत येऊन इरणी घेऊन जायची. इरणी म्हणजे काय उशीच घेऊन जायची. एका पाशी 5-5, 10-10 इरणी असायची. ती डोकं घेऊन यायला आणि वर जायची. कमाल म्हणायची काय. हा, आता माणूस 5 मिनिटं चाला ना. अरे काय जायच माणूस असायचं तर. आणि पुन्हा ती ह्या टायमाला चालली वाट माघारी. माघारी. सकाळी 10-11 वाजता गेली ना, हा. ह्या टायमाला चालली आहे वाटेवर. अरे आम्ही गुरुवळे हम्म, अनुभव नाही कुठल्या गोष्टीचा. हं, तुझ्याकडे पांढरक माणूस दिसला ना, हं. खूप पळायचं. का? भ्या वाटायला कोणतरी आलाय, कोणतरी माणूस आला. हा. आपल्याला काय म्हणाल का मारेल काय माहिती. मग कुठेतरी जाळी जाऊन जोडून बसून माणूस जास्त करेल. हा. त्या जाळीनं माणसाला हेरायचा असा. कुठे जातोय, किती लांब गेलाय, काय झालाय, हेरायचा त्याला. हां, आता आम्ही जायचो गुरु घेऊन. हम्म, त्या बुरवाडीचं एक नालवडीचं पाणी, हा. तो पाणी असायचं. बरं गुरु भाकरी बांधून जायचं. हा. भाकरी तर इकडून लोक यायची पाली पिपरी बसून हम्म. निगड्यापर्यंत ह्या दांडाच्या बाजूनवर पायाने पण तुम्हाला ब्या का वाटायचं? अनुभवत नाही, माणूस कुठं बघितलेलाच नाही ना, कशाला यायला. हो का? पांढरा माणूस बघितला की आम्ही घाबरलोच. पांढरा माणूस बघितलं की घाबरला. घाबरलोच. सफेद कपड्याचा माणूस बदला की आम्ही घाबरलोच. काय कारण नसताना. काय करायचं असताना. हा छे म्हणलं पण बस आहे. तुझं कोणी पूर्वी हवालदार जर म्हणलं ना,
मग गेली आमची मुताचीच पण जायला. आता लोक पुढे, आता आम्ही पोलिसाला दूध ठोकाटे. कोण बघ पोलिसाला ते न्यायचं. अरे पण हे मोठं मला आश्चर्य वाटलं की पांढरी कपडे घातलेला माणूस दिसला की तुम्ही लपायचं काय मग? लपायचं म्हणजे काय, त्याला दिसायचंच नाही. तो माणूस आपल्या नजरेपासून बाहेर गेल्याशिवाय त्याला दिसायचं नाही. तो काय तुम्हाला चोरून देणार होता का काय? त्याला खतरनाक काम बेकार. काय करायचं मग? पांढरे नारंगी आहे. उन्हाळा आला की याला फुलं फुलतात पण त्याला वास नाही, फक्त दिसते चांगलं ते. हा, दिसते चांगलं, वास नाही. हा ती फक्त लाल फुलं जीव पांढरी फुलं हे वास नाही. वास नाही, दिसणार बारी. ते काय पुढं गुलाबी आहे ते बघा तिकडं. हो ते बघ आहे, ते बघ. आणि जसं ऊन लागल ना तसं तसं फुलतं ते. आपण पण लावलंय तसलं आहे का? त्यांनी पाणी सोडले. हा तिकडे वा थोडं त्याला बाबा बांधून ठेव. कुत्र्याचं बी वाटतं आम्हाला. आम्ही लोक कुठे पिझ्झा हे हो आम्ही काठी घेऊन आलोय कुत्रं चावण म्हणून. गाण्या त्याला बांधून ठेव बाबा. गाण्या बाबा थांबू काय तर आम्ही जोपर्यंत. इथं माणसं आली हम्म, ही बरं का. हम्म. या पोरांना माझ्यावर येऊन आलं. हा लगा येऊन हा येऊन आला. काय गणेश परवा तू होता का वरती नाही आला त्या लोकांना? हा म्हणलं कोण होता वाटाड्यात? तू होताच वय. मग मोठा हा तू 2 नंबर आहे ना शेवट. पप्पा कुठे आहेत? पप्पांना मी फोन केला म्हणलं अंडी आहेत का, तर म्हणले आहेत, पोरं आहेत घरी, विचार त्यांना. किती आहेत? बस मी म्हणलं 10-15 अंडे असते ना तुझ्याकडे. मम्मी पुण्याला, पप्पा पुण्याला, घरी तू एकटाच. हे कोण आहे? पप्पा मम्मी पुण्याला काय गेली? ह्याला ते काकाकडे गेलते, काका जरा आजारी होते. हे कोण आहे? माझा भाऊ. शिवकान्या का? हा काय रे कान्या कुठे गेलतास? ए ते मारीन बिरीन. नको 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 आले. अयो दर खवायला मग केवढ्याला पडायचं. जानवर आहे ते. परत तू होतास ना त्या माणसानं वरती घेऊन गेलेला. म्हणलं कोण वाटाड्या होता. मला अंडी किती आहेत? पप्पा म्हणले हाय तेवढी आण 50-50. मग किती आहेत बघ की. तुला माहिती आहे कप्पा कुठं असतो अंड्याचा? गेला नाही. अजून काय काय? बकरी आहे. अजून काय पाळलंय? कोंबड्या कोंबड्या गुरं पण आहेत वे. काय आहेत? गाई कालवाडी खोंडे एकाल वाडी गाई. चांगला प्रपंच उभा केला इथं चव्हाणांनी. चांगलंच केलंय. हळूहळू हळूहळू शेत पण करता ना त्यांचं. झाला तुम्ही शेतकरी झाला म्हणजे. गुरं आली, बकरी आली, शेतही करताय, कोंबड्याही पाळताय. मग काय? 11 अंडी आहेत. हा मग 6 म्हणतोयस तू. नाही साहेब. आणखी मग किती आहेत? 11 आहेत ना? मग आणखी अजून असते ना बघ. अजून किती आहेत बघ. आधी मला 6 आहेत. हो सगळं केलंय तर तुम्ही. गहू बिहू सगळं. कोंबडा ऐकायला आहे का तो? बघ हळूहळू वाढ. तू सगळी गोळा कर ना आधी. आता कुठं सापडली 2 तुला? किती सापडली? शोध आता परत. अजून कुठं त्यांचा अड्डा आहे बघ. तुला माहिती आहे सगळं. माहित अजून कुठं असतात? आधी मला 6 अंडी आहेत. 6ची 11 झाली, 11ची 13 झाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. कशी काढलीत बरं? घेऊ का बाहेर?
हे असं एक बारीक ती बाकीची मोठी असं कसं काय हे तीन वेगळे आहेत एका कोंबडीचं नाही ना हे. हे बघ 1 2 3 ही वेगळी आहेत 4 आहेत. हा तिकडचं एक 4 ती कशी काय वेगळी आहेत दुसऱ्या कोंबडीचं एवढीच आहे. ती मोठी कोंबडी अच्छा हे बघ हे कुत्र ही थोडं मोठं त्यामुळे अंडी मोठी आहेत कोंबडी मोठी की अंड हे बघ बाबा त्याकडे बघ काय बाबा त्याला बांध नाही तर मला कुत्र्यांचं नाही वाटतं बाबा त्याला बांध बांध नाजूक हाताने भरतो एकदम व्यवस्थित मग आता तशी जोडी पाहिजे. तुझं नाव काय बाळा राजा तुझं निखिल निखिल आणि तो गणेश जास्त का आवडू नावाळीच पाहिजे. हा का मग तशी ती दिली झाली तर पांगली जर बुट्या ना. ओके किती 13 आहेत ना हा 130 बाय बाय थँक्यू त्याला आवर पहिलं ते माझं काम करीन हे नाही करायचं आता. आता संपलं. आता ओळख पटली आता ओळख फुटली. संपलं आता शिकून जातो. हा सरळ निघतो शिकले सरळ निघालो. आता सरळ सरळ आता तुम्ही सरळ मी सरळ वर. चला येऊ का मग हा यायचं चालतंय. आणि दुसरं काय अजून लागलं तर मला सांगा परत हा सांगा. म्हणजे किरकोळमध्ये बाबा काय संपलं असेल ना ते पण सांगा की बाबा साखर संपली बुकणी संपली काय संपलं ना हा. लाजायचं नाही आपण कुणाकडे मागत नाही लोक आपल्याला देतात ना, तुला नाही लाजायचं. हा मला सांगा तुम्ही हा काय लागलं जरी दवाखान्याच्या गोळ्या लागल्या ना औषधं काय ते पण सांगायचं मी ते आणून देईन मग हा चालतंय चालतंय. कुठं गुडघ्या दुखायचा कुठं डोक्यात दुखायचा काय असेल थंडी तापाच्या गोळ्या असल्या ना ते पण आणून देईन मग हा चालेल येऊ का मग हा ये थांबा आता पण येतो मग हा चालतंय चालतंय. मंडळी पक्षी जिवंत आहे तोपर्यंत मुंग्या खातो जेव्हा पक्षी मृत असतो तेव्हा मुंग्या पक्ष्यांना खातात वेळ आणि परिस्थिती कोणत्याही वेळी बदलू शकते पारिजातकाचं आयुष्य लाभलं तर लयलूट करावी ती सुगंधाची आनंद नेहमी चंदनासारखा असतो दुसऱ्याच्या कपाळावर लावला तरी आपली बोटं सुगंधित करून जातो